जिल्हा परिषद अहमदनगर व पंचायत समिती राहता शिक्षण विभागातर्फे आजच्या 8वी शिष्यवृत्ती ऑनलाईन तासिकेमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. काल आपण भाषा या विषयाअंतर्गत शब्दसंपत्ती या घटकाअंतर्गत 8 उपघटकांपैकी 4 उपघटक पाहिले. पहिला समानार्थी शब्द, दुसरा विरुद्धार्थी शब्द, तिसरा शुद्ध अशुद्ध शब्द आणि चौथा अलंकारिक शब्द. राहिलेले 4 टॉपिक आज मॅडम आपल्या आजच्या सेशनमध्ये घेणार आहेत. आपल्याला या मराठी विषयासाठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून शारदा विद्यामंदिर तालुका राहता येथील तज्ञ मार्गदर्शिका वैशाली साळवे मॅडम मार्गदर्शन करणार आहेत. मी मॅडमने विनंती करतो आपण आपला आजचा तास सुरू करावा. साळवे मॅडम. धन्यवाद सर. सर्वप्रथमतः सर्व विद्यार्थ्यांचे आजच्या तासिकेसाठी मनापासून हार्दिक स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, कालच्या तासिकेला आपण मराठी विषयातील शब्दसंपत्ती हा घटक आपण कालपासून अभ्यासतोय. तर या घटकामध्ये 8 उपघटक आहेत. त्यातले 4 उपघटक म्हणजे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शुद्ध अशुद्ध शब्द आणि अलंकारिक शब्द हे 4 घटक काल आपण अभ्यासलेले आहेत. आज आपण त्यापुढचे जे 4 घटक आहेत, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, वाक्प्रचार, म्हणी आणि पारिभाषिक शब्द या 4 घटकांवरती आज आपण चर्चा करणार आहोत किंवा सराव करणार आहोत. यापूर्वी तुमचा सर्व अभ्यासक्रम शिकवून झालेला आहे, तुमचा सराव देखील झालेला आहे. तर पुन्हा एकदा या घटकावरती आज आपण सराव करतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा जो घटक आहे शब्दसंपत्ती घटक, हा मराठी विषयामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त गुण मिळवून देणारा हा घटक आहे. याला 24% भारांश आहे. तर तुम्हाला राज्य गुणवत्ता यादीमध्ये अधिकाधिक गुण मिळवून देण्यासाठी हा घटक खूप उपयुक्त आहे आणि हा घटक पूर्णपणे वाचन आणि पाठांतरावरती अवलंबून असा हा घटक आहे. तर या घटकामध्ये आज आपण पहिलाच जो घटक पाहणार आहोत तो आहे शब्दसमूहाबद्दल एक शब्द. या उपघटकाची आज आपण माहिती घेणार आहोत. पहा, तर शब्दसमूहाबद्दल एक शब्द म्हणजे काय? तर आपली जी मराठी भाषा आहे ती इतकी सुंदर आहे की या भाषेतील अनेक शब्दांमुळे मराठी भाषेला सौंदर्य प्राप्त झालेले आहे. काही वेळा आपल्याला पाल्हाळ लावून बोलणं किंवा पाल्हाळ लावून एखादी गोष्ट सांगणं आपल्याला अजिबात आवडत नाही. आणि मग अशा वेळी आपण काही शब्दसमूहांचा थोडक्यात पूर्ण आशय सांगणारा समूहदर्शक शब्द आपण भाषेमध्ये वापरतो. आणि असे जे समूहदर्शक शब्द आहे हे शब्द आपल्या मराठी भाषेचं सौंदर्य वाढवतात. आणि अशा समूहदर्शक शब्दांनाच शब्दसमूहाबद्दल एक शब्द असे म्हणतात. तर हा जो घटक आहे या घटकावरती परीक्षेला वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारले जातात. तर ते जे प्रश्न प्रकार आहेत, आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न प्रकार आज आपण पाहणार आहोत. तर पहा, पहिला प्रश्न आहे की शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा. त्यांनी एक शब्दसमूह दिलेला आहे आणि त्याला एक शब्द तुम्हाला निवडायचा आहे. पहा, तर त्यांनी शब्द दिलाय काटकसरीने खर्च करणारा. काटकसरीने खर्च करणारा असा शब्दसमूह आहे. मग या शब्दसमूहाला आपण त्यांनी 4 पर्याय दिलेले आहेत. पहा, तर योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. मनमौजी, दानशूर, मितव्ययी आणि कृपण यापैकी एक शब्द तुम्हाला या शब्दसमूहासाठी निवडायचा आहे. तर काटकसरीने खर्च करणारा. मनमौजी तर असणारच नाही. मनमौजी म्हणजे मनाला पाहिजे तसा खर्च करणारा. दानशूर हा त्याचा योग्य उत्तर नाहीये. पर्याय क्रमांक 3 आहे मितव्ययी.
म्हणजे काटकसरीने खर्च करणारा. तर आणि पुढचा आहे कृपण, म्हणजे आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर प्रश्न आपण व्यवस्थित वाचायचा आहे, समजून घ्यायचा आहे आणि मगच त्याचं योग्य उत्तर आपण निवडायचं आहे. याचं उत्तर आहे काटकसरीने खर्च करणारा म्हणजे मितव्ययी. पुढचा प्रश्न आहे पहा, परंपरेने चालत आलेली काल्पनिक गोष्ट. खूप मोठा शब्दसमूह आहे आणि याच्यासाठी आपल्याला एक शब्द निवडायचा आहे. परंपरेने चालत आलेली काल्पनिक गोष्ट. तर पर्याय क्रमांक 1 आहे दंतकथा, माकड चेष्टा, पुराण, भाकड कथा. तर परंपरेने चालत आलेल्या ज्या काल्पनिक गोष्टी आहे त्याला आपण दंतकथा असे म्हणतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दंतकथा. पुढील प्रश्न आहे पहा, इतरांना मार्ग दाखवणारा. याच्यासाठी आपल्याला योग्य शब्दसमूह निवडायचा आहे. तर पर्याय क्रमांक 1 आहे परीक्षक, 2 आहे प्रेषक, 3 आहे समीक्षक आणि 4 आहे मार्गदर्शक. मग जो इतरांना मार्ग दाखवतो त्याला आपण मार्गदर्शक असे म्हणतो पहा. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. परीक्षक, प्रेषक आणि समीक्षक हे त्याचं उत्तर नाहीये. बरोबर उत्तर आहे मार्गदर्शक. तर अशा प्रकारे या घटकावरती हा पहिला प्रश्न प्रकार आपण पाहिलेला आहे की अशा प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा आता आणखी वेगळ्या प्रकारचा प्रश्न आपल्याला पाहायचा आहे, तो म्हणजे पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. आता त्यांनी आपल्याला शब्दसमूह आणि शब्दसमूहाबद्दल एक शब्द यांच्या जोड्या दिलेल्या आहेत आणि या जोड्यांमधून आपल्याला काय करायचं आहे, तर चुकीची जोडी ओळखायची आहे. तर पर्याय क्रमांक 1 आहे प्रास्ताविक आणि त्याची जोडी आहे प्रस्तावना म्हणून केलेले. प्रस्तावना म्हणून केलेले. त्यानंतर दुसरा पर्याय त्यांनी दिलेला आहे फडताळ, दारे बसवून तयार केलेले कपाट. पर्याय क्रमांक 3 आहे भरत वाक्य, नाटकाच्या शेवटी असणारे आशीर्वादात्मक पद. आणि पर्याय क्रमांक 4 आहे भूपाळी आणि त्याची जोडी दिलेली आहे संध्याकाळी म्हणायचे भूपरागातील पद. तर आपण चारही पर्याय अगोदर नीट वाचायचे आहेत, समजून घ्यायचे आहेत, त्याचे अर्थ आपण समजून घ्यायचे पहा. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 प्रास्ताविक, त्याची जी जोडी आहे ती अगदी बरोबर आहे, ती म्हणजे प्रस्तावना म्हणून केलेली. दुसरा आहे फडताळ. फडताळ म्हणजे आपल्या घरातील दारे बसवून तयार केलेलं कपाट. तिसरा आहे भरत वाक्य, हा देखील पर्याय बरोबर आहे, नाटकाच्या शेवटी असणारे आशीर्वादात्मक पद याला भरत वाक्य असे म्हणतात. आणि शेवटचा पर्याय आहे भूपाळी. तर भूपाळी ही आपण सकाळी म्हणतो पहा, सकाळच्या वेळी म्हणायचं ते गीत आहे, त्याला इथं पर्याय संध्याकाळी म्हटलंय म्हणून हा पर्याय क्रमांक 4 आहे त्याचं उत्तर, कारण त्यांनी आपल्याला चुकीची जोडी ओळखायला सांगितलेली आहे. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न प्रकार आहे दिलेल्या शब्दावरून शब्दसमूह ओळखा. आता हा थोडासा वेगळा प्रश्न आहे. त्यांनी आपल्याला काय दिलंय की एक शब्द दिलेला आहे आणि खाली शब्दसमूह दिलेले आहे आणि या शब्दसमूहामधून आपल्याला योग्य शब्दसमूह ओळखायचा आहे. शब्द दिलेला आहे पहा पांजरपोळ.
आणि त्याच्यासाठी कोणता शब्दसमूह योग्य आहे? तर पर्याय क्रमांक 1 आहे गुरांना बांधण्याची जागा. दुसरा आहे जखमी गुरांचे उपचार केंद्र. तिसरं आहे म्हाताऱ्या गुरांना पाळण्याची जागा. आणि चौथा आहे घोड्यांना ठेवण्याची जागा. बघा, चारही पर्याय आपल्याला फसवणारे त्यांनी तयार केलेले आहे, कन्फ्यूज करणारे पर्याय या ठिकाणी तयार केलेले आहेत. तर पांजरपोळ म्हणजे काय? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे त्याचं म्हाताऱ्या गुरांना पाळण्याची जागा हे त्याचं योग्य उत्तर आहे. तर यानंतरचा पुढचा प्रश्न प्रकार आपण पाहूया. पुढचा प्रश्न प्रकार तोच आहे की दिलेल्या शब्दावरून तुम्हाला शब्दसमूह ओळखायचा आहे. तर इथे एक शब्द दिलेला आहे पहा तुम्हाला, त्यांनी गढी हा शब्द दिलेला आहे आणि पर्याय आहे पाण्यातील किल्ला. पर्याय क्रमांक 1 आहे पाण्यातील किल्ला. पर्याय क्रमांक 2 आहे पर्वतातील किल्ला. पर्याय क्रमांक 2 आहे पर्वतातील किल्ला. पर्याय क्रमांक 3 आहे गावातील लहान भुईकोट किल्ला. आणि पर्याय क्रमांक 4 आहे उंचावरील सपाट जागा. तर गडी म्हणजे याचा गडी हा जो शब्द आहे याचा योग्य शब्दसमूह आहे तो म्हणजे गावातील लहान भुईकोट किल्ला. तर पहा, हा एक प्रश्न प्रकार आपण पाहिलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न प्रकार आहे की खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द द्या. शब्दसमूह आहे मासोळी सारखे डोळे असलेली. पर्याय 1 आहे कामाक्षी, कमलाक्षी. पर्याय 3 आहे नीलाक्षी आणि 4 आहे मीनाक्षी. चारही नावांमध्ये भरपूर साम्य आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण थोडंसं गोंधळून जाऊ शकतो आणि आपल्याला त्यांनी गोंधळवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. पहा, मासोळी सारखे डोळे असणारी, तर त्याचं योग्य उत्तर आहे मीनाक्षी. मीन म्हणजे मासा. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे याचं अगदी योग्य उत्तर आहे. कामाक्षी, कमलाक्षी आणि नीलाक्षी हे त्याचं उत्तर नाहीये. त्यानंतर दुसरा शब्द आहे स्वगत. तर हा जो स्वगत शब्द दिलेला आहे तर याचा आपल्याला काय करायचं आहे, योग्य अर्थ निवडायला सांगितलेला आहे त्यांनी. पहा, स्वतःशी केलेले भाषण हा पर्याय क्रमांक 1 आहे. पर्याय क्रमांक 2 आहे दुसऱ्यांचे स्वागत करणे. पर्याय क्रमांक 3 आहे सुभाषित म्हणणे. आणि पर्याय क्रमांक 4 आहे स्ववाचन करणे. तर या स्वगत या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला निवडायचा आहे. तर त्याचा योग्य अर्थ पर्याय क्रमांक 1 आहे. स्वगत म्हणजे स्वतःशी केलेले भाषण. दुसऱ्या पर्याय क्रमांक 2 हे त्याचं चुकीचं उत्तर आहे, दुसऱ्यांचे स्वागत करणे. तर याचं योग्य उत्तर आहे स्वतःशी केलेले भाषण. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा, खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द द्या. ज्या जमिनीत पीक येत नाही अशी जमीन. मग याचं उत्तर अगदी सोपं आहे, तुम्हाला सहज कळेल. कोरडवाहू, जिरायत, खडकाळ, बागायत.
4 पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे कोरडवाहू, दुसरा जिरायत, तिसरा खडकाळ आणि चौथा बागायत. आता खडकाळ जी जमीन आहे त्या जमिनीमध्ये पीक येऊ शकत नाही, म्हणून या शब्दसमूहाचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे खडकाळ जमीन. खडकाळ जमिनीत अजिबात पीक येऊ शकत नाही. त्यानंतर त्यांनी सांगितले आपल्याला पुढचा प्रश्न, खालील शब्दसमूहाचा योग्य अर्थ निवडा. पहा, मनोरथ हा शब्द दिलेला आहे आणि त्याचा योग्य अर्थ निवडायचा आहे. मनोरथ, मनातील इच्छा पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 2 आहे मनाचा रथ. पर्याय क्रमांक 3 आहे रथातून जाणारे मन आणि पर्याय क्रमांक 4 आहे वेगाने जाणारे मन. तर या प्रत्येक पर्यायामध्ये मनाशी संबंधितच सगळे पर्याय आहेत. पहा, म्हणजे इथे सुद्धा तुम्हाला गोंधळ करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मनोरथ म्हणजे मनातील इच्छा, हा जो पर्याय क्रमांक 1 आहे तो त्याचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2 मनाचा रथ किंवा रथातून जाणारे मन आणि वेगाने जाणारे मन हे त्याचे उत्तर नाहीये, चुकीचे शब्द आहेत ते. त्याचा चुकीचा अर्थ आहे. मनोरथ या शब्दाचा योग्य अर्थ आहे मनातील इच्छा. त्यानंतर पुढचा 5वा आहे पहा शब्द दैववादी. तर दैववादी याचा अर्थ आपल्याला शोधायचा आहे. तर पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे दैवाशी वाद घालणारा. पर्याय क्रमांक 2 आहे दैवावर हवाला ठेवून राहणारा. पर्याय क्रमांक 3 आहे देवाची भक्ती करणारा आणि पर्याय क्रमांक 4 आहे देवाला पूज्य मानणारा. तर दैववादी या शब्दाचा योग्य उत्तर आहे ते म्हणजे दैवावर हवाला ठेवून राहणारा. त्यानंतर पुढचा आहे पहा मनकवडा. त्याच्यासाठी पर्याय दिलेत. पर्याय क्रमांक 1 मनोसत्य करणारा, मनातील न जाणणारा. पर्याय क्रमांक 3 आहे मनात बोलणारा. पर्याय क्रमांक 4 आहे मनातील जाणणारा. आता मनकवडा याचा अर्थ आहे आपल्या मनातील जाणणारा. तर अशा प्रकारचे प्रश्न शब्दसमूह या घटकावरती विचारले जाऊ शकतात. तर आणखी एक वेगळा प्रश्न आपण पाहूया. तर शब्द समूहापैकी खाली काही शब्दसमूह दिलेले आहेत. त्या शब्दसमूहापैकी वरती दिलेल्या प्रश्नाच्या सुरुवातीला त्यांनी एक शब्द दिलेला आहे आणि त्याच्या खाली लिहिलेल्या शब्दसमूहांपैकी ज्या शब्दसमूहाला तो लागू पडतो त्या पर्याय क्रमांकाचं वर्तुळ आपल्याला रंगवायचं आहे. पर्याय क्रमांक प्रश्न 1 आहे कृतघ्न. पर्याय 1 आहे केलेले उपकार जाणणारा. 2 आहे वाईट कृत्य करणारा. 3 आहे केलेले उपकार न जाणणारा आणि 4 आहे कामात विघ्न आणणारा. तर कृतघ्न याचा योग्य उत्तर आहे ते म्हणजे केलेले उपकार न जाणणारा. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूया पहा अभाव. पर्याय क्रमांक 1 आहे ज्याला भाव नाही तो, ज्याची कमतरता भासते ते. पर्याय क्रमांक 3 जे पुरेसे नाही ते आणि पर्याय क्रमांक 4 ज्याचा भाव अधिक असतो तो.
तर या ठिकाणी अभाव म्हणजे ज्याची कमतरता आपल्याला भासते त्याला आपण अभाव असे म्हणतो. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न तिसरा आहे पहा, अप्पलपोटा. तर याच्यासाठी पर्याय क्रमांक 1 आहे दुसऱ्याची चिंता करणारा. पर्याय क्रमांक 2 मोठे पोट असलेला. 3 निस्वार्थ भावनेने वागणारा. आणि पर्याय क्रमांक 4 आहे अतिशय स्वार्थी असणारा. तर अप्पलपोटा याचा अर्थ आहे अतिशय स्वार्थी असणारा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा, आता आपल्याला यातली पुन्हा अयोग्य जोडी ओळखायची. त्यांनी काही शब्दसमूह दिलेले आहेत आणि त्या शब्दसमूहांपैकी अयोग्य जोडी ओळखा असा प्रश्न त्यांनी दिलेला आहे. तर पहा, पर्याय क्रमांक 1 आहे वनात राहणारे लोक. त्याच्यासाठी शब्द आहे वनवासी. पर्याय क्रमांक 2 आहे दुपारच्या जेवणानंतर घेतलेली अल्पशी निद्रा. त्याची जोडी आहे वामकुक्षी. 3 नंबर आहे बातमी आणून देणारा आणि इथं म्हटलंय बातमीदार. 4 आहे ज्याला खूप माहिती आहे असा बहुश्रुत. आता याच्यामध्ये आपल्याला चुकीची जोडी निवडायची आहे. तर यातली चुकीची जोडी पर्याय क्रमांक 1 तर बरोबर आहे वनात राहणारे लोक वनवासी. 2 नंबरचा पर्याय दुपारच्या जेवणानंतर घेतलेली अल्पशी निद्रा म्हणजे वामकुक्षी हा देखील पर्याय बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 आहे बातमी आणून देणारा. त्याला आपण वार्ताहर म्हणतो. पहा इथे त्यांनी दिले बातमीदार. तर हा जो पर्याय क्रमांक 3 आहे हे त्याचं उत्तर योग्य उत्तर आहे. आणि 4 आहे ज्याला खूप माहिती आहे असा बहुश्रुत. या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न आहे कमळासारखे डोळे असणारी. या ठिकाणी आपल्याला 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत. पर्याय क्रमांक 1 आहे मीनाक्षी. 2 आहे कमलाक्षी. 3 आहे कुरंग नयना आणि 4 आहे कमल नयना. तर पर्याय क्रमांक 1 मीनाक्षी हे त्याचं उत्तर नाहीये. मीनाक्षी म्हणजे आपण अगोदर पाहिलंय माशा सारखे डोळे असणारी. तर कमलाक्षी हे त्याचं योग्य उत्तर आहे. आणि कमल नयना हे 2 पर्याय अगदी बरोबर आहेत. कमलाक्षी आणि कमल नयना. तर पहा अशा प्रकारे आपल्याला शब्दसमूह हा जो घटक आहे याच्यावरती अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतरचा आता पुढचा घटक आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे वाक्प्रचार. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, भाषेमध्ये असे काही शब्द किंवा शब्दसमूह येतात की त्यांचा शब्दशः अर्थ आपल्याला घेऊन चालत नाही. रूढीने किंवा परंपरेने त्यांना त्यांच्या मूळ अर्थापेक्षा वेगळाच अर्थ असा प्राप्त झालेला असतो व तोच भाषेमध्ये रूढ होऊन बसतो. अशा रीतीने शब्दशः होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रूढ होऊन बसलेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात. आता हा जो वाक्प्रचार घटक आहे याच्यावरती कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याचा आपण सराव करूया. पहा प्रश्न पहिला आहे तो म्हणजे वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निवडा. पहा वाक्प्रचार दिलेला आहे बाहुस्फुरण पाहुणे. बाहुस्फुरण पाहुणे या वाक्प्रचारासाठी त्यांनी 4 पर्याय दिलेले आहेत.
पर्याय एक आहे नेतृत्व करणे, दुसरा आहे स्फूर्ती येणे, तिसरा आहे दुजोरा देणे आणि चौथा आहे हातपाय हलवणे. तर बाहुस्फुरण पावणे याचं उत्तर सोपं आहे, ते म्हणजे स्फूर्ती येणे हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा पुढचा वाक्प्रचार आहे नाळ तोडणे. तर याचा देखील आपल्याला योग्य अर्थ शोधायचा आहे. नाळ तोडणे म्हणजे पर्याय क्रमांक 1 दिलाय संबंध जोडणे, हा त्याचा योग्य उत्तर असू शकत नाही. पर्याय क्रमांक 2 आहे संबंध तोडणे, पहा हे त्याचं योग्य उत्तर आहे. 3 नंबर आहे पळून जाणे, हे देखील चुकीचं उत्तर आहे. आणि 4 नंबरला आहे नष्ट करणे. तर नाळ तोडणे याचा योग्य अर्थ आहे तो म्हणजे संबंध तोडणे. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढचा आहे उपरती होणे. उपरती होणे पर्याय क्रमांक 1 दिलाय आठवण होणे, उपकार होणे, खिन्न होणे आणि पश्चाताप होणे. तर उपरती होणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ आहे तो म्हणजे पश्चाताप होणे. पर्याय क्रमांक 4 पश्चाताप होणे हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न प्रकार आहे पहा, दिलेल्या अर्थाचा योग्य वाक्प्रचार ओळख. आता या ठिकाणी त्यांनी आपल्याला अर्थ दिलेला आहे आणि त्या अर्थावरून आपल्याला वाक्प्रचार ओळखण्यास सांगितलेलं आहे. तर पहा अर्थ दिलाय त्यांनी पहिला रीत असणे आणि पर्याय दिलेला आहे पर्याय क्रमांक 1 कृतज्ञता असणे, 2 प्रघात पडणे, 3 जम बसणे आणि 4 ओढा असणे. तर रीत असणे म्हणजे पद्धत असणे किंवा एखाद्या गोष्टीचा प्रघात पडणे, सुरुवात होणे एखाद्या गोष्टीची, तर याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे प्रघात पडणे. त्यानंतर पुढचा वाक्प्रचाराचा अर्थ दिलेला आहे तो म्हणजे हट्ट धरून बसणे. तर हट्ट धरून बसणे त्यातला पर्याय क्रमांक 1 आहे दातखिळी बसणे, 2 धरणे धरणे, 3 तोंडाला पाणी सुटणे आणि 4 आहे दात धरणे. हट्ट धरून बसणे याच्यासाठी योग्य वाक्प्रचार आहे तो म्हणजे धरणे धरणे. या वाक्प्रचाराचा तो अर्थ आहे. आता पुढे मात्र त्यांनी थोडासा वेगळा प्रश्न प्रकार आपल्याला पाहायचा आहे. पहा या ठिकाणी एक आकृती दिसते तुम्हाला. आकृतीत लपलेल्या वाक्प्रचारातील मधले अक्षर कोणते आणि मधल्या अक्षराचा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. तर पहा पर्याय क्रमांक 1 आहे ग, 2 आहे शा, 3 श्री आणि 4 र. तर याच्यापैकी कोणतं योग्य उत्तर असू शकतं? वाक्प्रचार अगदी सोपा आहे याच्यामधला, तो म्हणजे श्री गणेशा करणे. मग आपण काय करायचंय पटकन आपल्याला जो वाक्प्रचार ओळखायला दिलेला आहे त्याचा आपण काय करायचं आहे तर तो वाक्प्रचार आपण लिहून घ्यायचा आहे आणि मग त्यातलं आपल्याला मधलं अक्षर ओळखायचं आहे. तर पहा सुरुवातीचे 3 अक्षर श्री, एकूण 7 अक्षर आहे त्याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 7. मग सुरुवातीचे 3 आणि शेवटचे 3 सोडले याचं उत्तर आहे आपलं ते म्हणजे पर्याय क्रमांक 2 शा. तर अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या देऊन तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर त्यानंतरचा पुढचा आहे पहा, इथे सुद्धा तुम्हाला एक आकृती दिसते. तर खालील आकृतीत एक वाक्प्रचार दडलेला आहे आणि त्याचा अर्थ खाली दिलेल्या पर्यायातून आपल्याला शोधून त्या पर्यायाचा क्रमांक लिहायचा आहे.
मग आता आकृतीमधले आपण शब्द अगोदर व्यवस्थित वाचून घ्यायचे आहेत. पहा, या चौकट्यांमधले सगळे अक्षर आपण वाचले की आपल्याला लक्षात येणार आहे याच्यामध्ये नक्की कोणता वाक्प्रचार आहे. तर या ठिकाणचे अक्षर वाचते मी. पहा, सा, ने, तो, बो, भा, नळू, लड. थोडासा विचार करायचा, आपल्याला वाक्प्रचार लगेच सापडून जाईल. तर पहा, या ठिकाणी जो वाक्प्रचार आहे तो म्हणजे तोंड सांभाळून बोलणे. कोणता वाक्प्रचार आहे? तोंड सांभाळून बोलणे. आता या ठिकाणी काही आपल्याला फक्त त्यांनी काय सांगितलंय की त्या वाक्प्रचाराचा अर्थ शोधून आपल्याला लिहायचा आहे. आपल्याला वाक्प्रचार सापडलाय, तोंड सांभाळून बोलणे. मग याचा आपल्याला काय करायचं, या पर्यायामधून अर्थ शोधायचा आहे. वाक्प्रचार आपला झालाय शोधून, तोंड सांभाळून बोलणे. मग याचा योग्य अर्थ कोणता आहे? रागाने बोलणे आहे का? तर हे त्याचं योग्य उत्तर नाहीये. तोंड सांभाळून बोलणे पर्याय क्रमांक 2 आहे जपून बोलणे. अगदी बरोबर आहे. तोंड सांभाळून बोलणे म्हणजे जपून बोलणे हा त्याचा योग्य अर्थ आहे. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर पुढचे देखील आपल्याला पर्याय वाचून घ्यायचे आहे. जरी आपल्याला उत्तर कळालंय पण पुढचं पर्याय आपल्याला वाचून घ्यायचे आहेत. पुढचा आहे रागाने निघून जाणे. चौथा आहे रिकामी बडबड करणे. तर हे त्याचं योग्य उत्तर नाही, पर्याय क्रमांक 3 आणि 4. मग आपलं योग्य उत्तर आहे जपून बोलणे. तर अशा प्रकारे वाक्प्रचार या घटकावरती वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर पहा, पुढचा प्रश्न प्रकार आहे की पुढील वाक्यपूर्तीसाठी योग्य वाक्प्रचार निवडा. तर या ठिकाणी त्यांनी एक वाक्य दिलेलं आहे आपल्याला आणि या वाक्यासाठी दिलेल्या पर्यायातून योग्य वाक्प्रचार आपल्याला निवडायचा आहे. तर पहा, वाक्य आहे माझ्या परदेशी मित्रांकडून आणि नातेवाईकांकडून त्या देशातील लहान मोठ्या नाण्यांची दुनिया ही माझ्या टिंबटिंब. आता पुढे आपल्याला योग्य वाक्प्रचार निवडायचा आहे. तर वाक्प्रचारातला पर्याय क्रमांक 1 आहे दप्तरी दाखल होणे. दुसरा आहे इतिहास रचणे. तिसरा आहे मुठीत येणे आणि चौथा आहे कवेत येणे. आता याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दप्तरी दाखल होणे. म्हणजे या वाक्याचा जर विचार आपण केला की माझ्या परदेशी मित्रांकडून आणि नातेवाईकांकडून त्यांच्या देशातील जे लहान किंवा मोठे नाणे आहेत यांची दुनिया म्हणजे ते लहान मोठे नाणे ह्याला माझ्या दप्तरी मला ते ठेवायचे आहेत. माझ्याकडे त्यांचा संचय मला करायचा आहे. अशा अर्थाने हा जो पर्याय क्रमांक 1 आहे दप्तरी दाखल होणे हे त्याचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न प्रकार आपण पाहूया. तो म्हणजे मात्रा चालणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निवडा. तर मात्रा चालणे याच्यासाठी पर्याय दिलेला आहे. पर्याय क्रमांक 1 योग्य परिणाम होणे. 2 पूर्णपणे मोहून टाकणे. 3 खूप खावेसे वाटणे आणि 4 आहे अर्थ समजणे. तर मात्रा चालणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ आहे पर्याय क्रमांक 1 योग्य परिणाम होणे. मात्रा चालणे म्हणजे योग्य परिणाम होणे हा त्याचा योग्य अर्थ आहे या वाक्प्रचाराचा. त्यानंतर पहा, पुढचा प्रश्न प्रकार त्यांनी वाक्प्रचाराच्या अर्थानुसार आपल्याला या ठिकाणी जोड्या दिलेल्या आहेत आणि वाक्प्रचाराच्या अर्थानुसार यातून आपल्याला
योग्य जोडी निवडायची आहे. तर पर्याय क्रमांक 1 आहे नजरेत भरणे आणि त्याचा अर्थ आहे अतिशय आवडणे. दुसरा आहे नक्षा उतरणे आणि त्याचा अर्थ आहे पराभव करणे. तिसरा आहे नमूद करणे, ध्यानात ठेवणे, नजर असणे, भेट देणे. या चारही वाक्प्रचारांच्या जोड्यांचा जर विचार आपण केला तर नजरेत भरणे म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला खूप आवडणे, हा बरोबर अर्थाची, योग्य अर्थाची जोडी आहे आणि त्यांनी आपल्याला योग्य अर्थाची जोडी निवडायला सांगितलेली आहे. चुकीच्या अर्थाची जोडी त्यांनी शोधायला लावलेली नाही. उरलेले 3 जे पर्याय आहेत, नक्षा उतरणे, नमूद करणे, नजर असणे, ते याच्या जोड्या ज्या आहेत त्या चुकीच्या आहेत आणि म्हणून याचं उत्तर जे आहे पर्याय क्रमांक 1 नजरेत भरणे, खूप आवडणे, तर हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पहा, अशाही प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो की पुढीलपैकी कोणत्या वाक्यात वारसा देणे हा वाक्प्रचार आपल्याला वापरता येईल. आता वारसा देणे हा वाक्प्रचार त्यांनी ऑलरेडी आपल्याला दिलेला आहे आणि तो वाक्प्रचार आपल्याला या 4 जे वाक्य दिलेले आहे त्या कोणत्या वाक्याला हा वाक्प्रचार योग्य आहे हे आपल्याला बघायचं आहे. तर पहा, पहिलं वाक्य आहे प्राचीन भारतीय संस्कृतीने आपल्याला शांतीचा, आणि पुढे आपण आपला वाक्प्रचार वापरूया, शांतीचा वारसा देणे किंवा वारसा दिला आहे. तर या ठिकाणी हे योग्य उत्तर वाटतंय. पहा, प्राचीन भारतीय संस्कृतीने आपल्याला शांतीचा वारसा दिलेला आहे. पुढच्या वाक्यातही आपण त्याचा वापर करून पाहायचा आहे. इथे आपल्याला योग्य वाटतंय. पुढे पाहूया, यंदा जून महिना उलटला तरी वारसा देणे हे काही इथे योग्य वाटत नाही. पुढे पहा, गेली 10 वर्षे आमची शाळा पूर्ण जिल्ह्यात वारसा देणे, इथेही हा चुकीचा आहे. पुढे आपण इतके ज्ञान कमवावे की आपल्या ज्ञानाचा समाजात, तर इथे सुद्धा वारसा देणे हे चुकीचं उत्तर आहे. तर पर्याय क्रमांक 1 जे आहे या ठिकाणी हे योग्य उत्तर आहे, वारसा देणे. त्यानंतर पहा, प्रतिज्ञा करणे या अर्थाचा योग्य वाक्प्रचार ओळखा. तर पर्याय क्रमांक 1 आहे सुतोवाच करणे, हातात कंकण बांधणे, श्री गणेशा करणे, कुंडाई करणे. तर प्रतिज्ञा करणे म्हणजे हातात कंकण बांधणे हा त्याचा योग्य उत्तर आहे. त्यानंतर पहा, या ठिकाणी आपल्याला आकृतीमध्ये लपलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर आकृतीमध्ये शब्द दिलेले आहेत पहा, क ने ग्र र नु अ. तर या ठिकाणी याचा आपल्याला अगोदर वाक्प्रचार कोणता आहे ते शोधायचं आहे आणि मग त्याचा अर्थ आपल्याला याच्यातून पर्यायातून शोधायचा आहे. तर या ठिकाणी वाक्प्रचार आहे पहा, अनुग्रह करणे. आणि अनुग्रह करणे या वाक्प्रचाराचा अर्थ पर्याय क्रमांक 1 आहे उपकार करणे, 2 संरक्षण देणे, 3 रागवणे, थैमान घालणे. त्याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे उपकार करणे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा, उलटी अंबारी हाती येणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता आहे. तर पर्याय क्रमांक 1 आहे खूप श्रीमंती येणे, 2 भीक मागण्याची पाळी येणे, 3 कसोटीची वेळ जवळ येणे आणि 4 आहे पूर्णपणे बदल
होणे. तर उलटी अंबारी हाती येणे, याचा अर्थ आहे भीक मागण्याची पाळी येणे. हा त्याचा योग्य अर्थ आहे पहा. त्यानंतर पुढचा आहे प्रश्न, पुढील आकृतीत लपलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता? तर या ठिकाणी आकृतीमध्ये जो वाक्प्रचार लपलेला आहे तो आहे आकाश ठेंगणे होणे. तर या वाक्प्रचाराचा सुद्धा अर्थ आपल्याला या पर्यायातून शोधायचा आहे. पेचात सापडणे, अतिशय गर्व होणे, चढाओढ लागणे, नमस्कार करणे. तर आकाश ठेंगणे होणे याचा अर्थ आहे अतिशय गर्व होणे. आकाश ठेंगणे होणे म्हणजे अतिशय आनंद होणे किंवा अतिशय गर्व होणे असं त्याचं या ठिकाणी उत्तर आहे. त्यानंतर खालील पुढचं पहा, खालील आकृतीत लपलेल्या वाक्प्रचारामधील अक्षर कोणते? तर या ठिकाणी हा जो वाक्प्रचार आहे ने घाळ गाम म्हणजे घाम गाळणे हा वाक्प्रचार आहे पहा त्या ठिकाणी. आणि त्यातलं त्यांनी मधलं अक्षर आपल्याला शोधायला सांगितलेलं आहे. घाम गाळणे यातलं मधलं अक्षर आहे गा, म्हणजे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पुढे थोडासा वेगळा प्रश्न प्रकार आहे. जीव की प्राणसने या वाक्प्रचाराचा जो अर्थ आहे तो अगदी तसाच अर्थ असणारा वाक्प्रचार आपल्याला शोधायचा आहे. आता याचा जीव की प्राणच नाही याचा अर्थाचा वाक्प्रचार आपल्याला याच्यातून शोधायचा आहे. तर पर्याय क्रमांक 1 आहे जीवाला जीव देणे, 2 आहे मनात घर करणे, मर्जी संपादन करणे आणि 4 आहे गळ्यातील ताईत असणे. तर याचं योग्य उत्तर आहे गळ्यातील ताईत असणे. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न आहे भारतीय सैनिकांनी शत्रूला टिंबटिंब, तर रिकाम्या जागी आपल्याला योग्य वाक्प्रचार असणारे 2 पर्याय निवडायचे आहेत. पर्याय क्रमांक 1 आहे नामोहरण करणे, दुसरा आहे डोक्यावर घेतले, तिसरा आहे चारी मुंड्याचीत केले आणि चौथा आहे अभिवादन केले. भारतीय सैनिकांनी शत्रूला, तर या ठिकाणी 2 आपल्याला अचूक पर्याय निवडायचे आहेत. तर पहा पर्याय क्रमांक नामोहरण केले, डोक्यावर घेतले, चारी मुंड्या चित केले, अभिवादन केले. तर चारी मुंड्या चित केले म्हणजे सैनिकांनी काय केले, शत्रूला पराभूत केलेलं आहे. आणि पर्याय क्रमांक 1 आहे नामोहरण करणे. तर हे 2 योग्य उत्तर याचे आहेत पहा. तर पुढचा घटक आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे पुढचा घटक आहे म्हणी. पहा विद्यार्थी मित्रांनो, मोठा अर्थ अगदी थोडक्यात आणि चटपटीत भाषेत सांगायचा म्हणजे त्याला आपण म्हणतो म्हणी. तर ह्या ज्या म्हणी असतात ह्या म्हणीची रचना यमक जुळवून केलेली असते आणि त्या म्हणी यमक जुळवून त्याची रचना केलेली असते, त्यामुळे त्या आपल्याला सहज लक्षात राहतात. आपल्या म्हणी लवकर पाठ होऊन जातात.
आपले जे दैनंदिन अनुभव आहेत त्या अनुभवावर आधारलेले परंतु अगदी थोडक्या शब्दामध्ये बराचसा अर्थ व्यक्त करणारे छोटे छोटे वाक्य, त्यालाच आपण म्हणी असे म्हणतो. तर ह्या ज्या म्हणी आहेत, बऱ्याचदा आपण बोलण्यामध्ये त्या म्हणींचा वापर करतो, कारण त्या यमक जुळवलेल्या असल्यामुळे त्या भाषेला सौंदर्य प्राप्त करून देतात. पहा, तर उदाहरणार्थ ओठात एक, पोटात एक. तर अशा ज्या म्हणी आहेत, त्या हा जो म्हणी घटक आहे याच्यावरती कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात ते प्रश्न प्रकार आपण पाहूया. या ठिकाणी पहा, रिकामी जागा दिलेली आहे आपल्याला आणि योग्य शब्द वापरून आपल्याला ही म्हण पूर्ण करायची आहे. विंचवाचे टिंबटिंब पाठीवर. अगदी सोपी म्हण आहे ही. पर्याय क्रमांक 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला आहे घर, दुसरा आहे कवच, तिसरं बिऱ्हाड आणि चौथा आहे नांग्या. तर पुढचा प्रश्न प्रकार आहे पहा, थोडासा वेगळा पाहूया आपण. म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. तर या ठिकाणी एक म्हण आपल्याला त्यांनी दिलेली आहे आणि ह्या म्हणीचा आपल्याला योग्य अर्थ ओळखायचा आहे. म्हण आहे, कानामागून आली आणि तिखट झाली. पर्याय क्रमांक 1 आहे डोईजड होणे, 2 मागून येऊन वर चढ होणे, 3 मागून येऊन दुसऱ्याला बोलणे, 4 दुसऱ्यावर सत्ता गाजवणे. तर मागून आली आणि तिखट झाली या म्हणीचा योग्य अर्थ आहे मागून येऊन वरचढ होणे, हा त्याचा योग्य अर्थ आहे. चौथा प्रश्न आहे पहा, हलवयाच्या घरावर तुळशीपत्र. तर त्याचा पर्याय क्रमांक 1 आहे, हलवयाच्या घरावर तुळशीपत्राचे पान ठेवणे, स्वतःवरील संकट दुसऱ्यावर लोटणे, परस्पर दुसऱ्याची वस्तू तिसऱ्याला देणे, अतिशय स्वार्थीपणे वागणे. तर या म्हणीचा योग्य अर्थ आहे तो म्हणजे परस्पर दुसऱ्याची वस्तू तिसऱ्याला देणे, हा त्याचा योग्य अर्थ आहे. अजून आपल्याला पारिभाषिक शब्द पाहायचा आहे घटक. पहा, पुढचा घटक आपण पाहतोय पारिभाषिक शब्द. पण आणखी काही म्हणींचे या ठिकाणी आपण प्रश्न प्रकार पाहूया 1-2. तर पहा, या ठिकाणी आपल्याला आकृतीत लपलेल्या म्हणीतील अनुक्रमे कोणत्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास भीती हा अर्थ तयार होईल, तो पर्याय क्रमांक आपल्याला शोधायचा आहे. म्हणजे अशा वेगळ्या प्रकारचे सुद्धा प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. तर या आकृतीमध्ये म्हण लपलेली आहे ती आपल्याला शोधायची आहे. तर काय करावं लागेल, या सुरुवातीला हे सगळे आपल्या शब्द आपल्याला वाचून घ्यावे लागणार आहे.
तर याच्यामधले शब्द आहे बुडी, ला, धा, त्या, चा, ड, बुडत्याला काडीचा आधार ही म्हण आहे. ती म्हण आपल्याला पूर्णपणे लिहून घ्यावी लागणार आहे. आणि मग कोणती अक्षरांची क्रमांक घेतल्यास भीती हा अर्थ तयार होईल ते आपल्याला पाहायचंय. तिसरे आणि पाचवं. तिसरं आहे त्या आणि पाचवं आहे का, त्या का. तर या ठिकाणी भीतीचा अर्थ तयार होत नाहीये. त्यानंतर पर्याय क्रमांक 2 आहे चौथे व दुसरे. तर चौथे आहे ला आणि दुसरे आहे ड, लाड असा शब्द तयार झाला. लाड म्हणजे भीती नाही. तिसरे आहे पर्याय क्रमांक 3 दुसरे व 10वे. दुसरा आहे ड आणि 10वं आहे 10वं आहे र. तर पहा शब्द तयार झाला या ठिकाणी डर. डर म्हणजे भीती. तर अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा आपल्याला विचारले जाऊ शकतात. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दुसरे व 10वे. त्याच्यातून शब्द तयार झालेला आहे डर. डर म्हणजे भीती. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न प्रकार आहे तसंच आहे की आकृतीमध्ये लपलेली म्हण ओळखून म्हणीतील बरोबर मध्यभागी कोणते अक्षर येईल ते शोधा. तर या ठिकाणी जी म्हण आहे आकृतीतले आपण अगोदर हे सगळे शब्द वाचून घ्यायचे आहे आणि मग म्हण तयार करायची आहे. तर ती म्हण आहे सुंभ जळाला तरी त्याचा पीळ जात नाही. आणि त्याच्यासाठी त्यांनी सांगितलंय बरोबर मध्यभागी कोणतं अक्षर येईल. तर त्याच्यासाठी आपल्याला ही सगळी म्हण लिहून घ्यावी लागणार आहे. म्हण आहे पहा सुंभ जळाला तरी त्याचा पीळ जात नाही. आता मधलं अक्षर शोधण्यासाठी त्यांनी पर्याय दिले ज, जा, त्या आणि री. मग मधलं अक्षर पहा त्याचं मधलं अक्षर आहे 1 2 3 4 5 6. पर्याय क्रमांक 3 त्या हे त्याचं योग्य उत्तर आहे. तर यानंतर आपल्याला पुढचा घटक पाहायचा आहे तो म्हणजे पारिभाषिक शब्द. पारिभाषिक शब्द म्हणजे असे शब्द की जे मराठी भाषेत इतर भाषेतून मराठी भाषेमध्ये आलेले जे शब्द आहेत त्यांना आपण पारिभाषिक शब्द असे म्हणतो. मग इंग्रजी, कानडी, गुजराती, हिंदी, पोर्तुगीज, फारसी, अरबी, तेलुगू अशा अनेक भाषेतून आपल्या मराठी भाषेमध्ये अनेक शब्द आलेले आहेत आणि त्या शब्दांना आपण पारिभाषिक शब्द असं म्हणतो. तर हा जो घटक आहे तर या घटकावर आधारित प्रश्न प्रकार आपण आज पाहणार आहोत. तर त्याच्यामध्ये पारिभाषिक शब्दामध्ये पारिभाषिक शब्द तर पाहिले परंतु काही शब्द हे देशी शब्द आहेत. देशी शब्द म्हणजे जे अन्य कुठल्याही भाषेतून मराठी भाषेमध्ये आलेले नाहीत. ते मूळ मराठी भाषेचे शब्द आहेत.
अशा शब्दांना आपण देशी शब्द म्हणतो. उदाहरणार्थ गुडघा, डोळे हे मूळ मराठी शब्द आहेत. तर या घटकावरती कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात ते आपण पाहूया. पहा, प्रश्न पहिला आहे की मी आमची पार्सल स्टेशनवरून सायकल घेऊन आलो. या वाक्यामध्ये किती पारिभाषिक शब्द आलेले आहेत हे आपल्याला शोधायचे आहेत आणि पर्याय त्यांनी दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 आहे 3, 2 आहे 1, 3 आहे 2 आणि 4 आहे 4. तर याच्यामध्ये कोणते पारिभाषिक शब्द आलेले आहेत ते आपल्याला मोजायचे आहेत. तर पारिभाषिक शब्द पहा, पार्सल, स्टेशन आणि सायकल हे 3 पारिभाषिक शब्द याच्यामध्ये आलेले आहेत. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा पुढचा प्रश्न हा पण एकदम सोपा प्रश्न आहे की या पर्यायातला पुढीलपैकी पारिभाषिक शब्द ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचं वर्तुळ रंगवा. तर पर्याय 1 आहे झू, पर्याय 2 आहे तू, पर्याय 3 आहे मी आणि पर्याय 4 आहे भू. तर सगळे एकाक्षरी शब्द आहेत. इथे थोडीशी तुमची जमलिंग होऊ शकते, परंतु यातला पर्याय क्रमांक 1 जो आहे झू हा इंग्रजी शब्द आहे. पहा, झू, तू, मी आणि भू हे मराठी शब्द आहे आणि झू हा इंग्रजी शब्द आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, त्यांनी 4 पर्याय दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये पुढीलपैकी पारिभाषिक शब्द कोणता नाही हे आपल्याला शोधायचं आहे. पहा, तर याच्यामध्ये कोणता शब्द पारिभाषिक नाहीये, तर तो आहे पहा पर्याय क्रमांक 1 स्टेशन, 2 पोशाख, 3 बटाटा, 4 झोप. तर यातला पहिला जो शब्द आहे स्टेशन हा इंग्रजी शब्द आहे. पहा, म्हणजे दुसऱ्या भाषेतून आलेला आहे. आता त्यांनी आपल्याला पारिभाषिक नसलेला शब्द शोधायला सांगितलाय. पोशाख जो आहे तो फारसी शब्द आहे आणि बटाटा हा पोर्तुगीज शब्द आहे आणि झोप हा देशी शब्द आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 झोप, कारण तो पारिभाषिक शब्द नाहीये, तो देशी शब्द आहे, म्हणून याचं योग्य उत्तर आहे झोप. पुढचा प्रश्न आहे. पहा, पुढील पैकी प्रश्नासाठी योग्य पर्यायाचं वर्तुळ रंगवा. तर पुढील शब्दामध्ये किती पारिभाषिक शब्द आहेत अशा प्रकारे त्यांनी आपल्याला अनेक शब्द दिलेले आहेत आणि त्याच्यातून पारिभाषिक शब्द किती आहेत ते शोधायला सांगितलेले आहेत. तर पहा, पर्याय त्यांनी दिलेले आहे. पर्याय क्रमांक 1 6, 5, 7 आणि 4. एकूण शब्द 1 2 3 4 5 6 9 शब्द आहेत. त्यातले आपल्याला फक्त पारिभाषिक शब्द निवडायचे आहेत. तर पहिला शब्द आहे पहा, ऑपरेशन, नर्स हे दोन्हीही पारिभाषिक आहेत. त्यानंतर डॉक्टर 3, मेडिकल 4, औषध नाही, इंजेक्शन 5, वॉर्ड 6 आणि रोगी नाही. तर याच्यामध्ये 6 पारिभाषिक शब्द आहेत, म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. पहा,
कन्नड भाषेतील शब्द कोणता? तर कन्नड भाषेतील शब्द शोधायचा आहे. पर्याय क्रमांक 1 आहे कप, 2 आहे ताई, 3 अर्ज आणि 4 आहे प्रयत्न. तर कन्नड भाषेतला शब्द शोधायचा आहे. पहिला आहे कप. पर्याय क्रमांक पहिला आहे कप. दुसरा आहे ताई. ताई हा जो शब्द आहे हा कन्नड भाषेतील शब्द आहे. पहा. त्यानंतरचा पुढचा शब्द प्रश्न आहे मंजूर हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? तर हिंदी आहे, फारसी आहे, अरबी की कन्नड? तर मंजूर हा जो शब्द आहे हा पर्याय क्रमांक 3 अरबी भाषेतील हा शब्द आहे. म्हणजे तुम्हाला याच्यासाठी सगळे जे कानडी, गुजराती, हिंदी, पोर्तुगीज, फारसी, अरबी आणि तेलुगू हे सगळेच तुम्हाला शब्द पाठांतर करावे लागणार आहेत. परभाषीय शब्द ते वाचन त्याचं तुम्हाला जास्तीत जास्त करावं लागणार आहे. पहा पुढचा एक प्रश्न आपण पाहूया. पुढीलपैकी पारिभाषिक शब्द निवडून वर्तुळ रंगवा. तर शब्द दिलेला आहे मन, मिठाई, मर्यादा आणि मनोदय. यातला पारिभाषिक शब्द आहे मिठाई. मिठाई हा हिंदी शब्द आहे पहा. त्यानंतर पुन्हा वरच्या सारखाच प्रश्न आहे. काही पारिभाषिक शब्द दिलेले आहेत आणि त्याच्यातून तुम्हाला शब्दांची जी ओळ दिली त्यातले आपल्याला पारिभाषिक शब्द निवडायचे आहेत. पहा पारिभाषिक शब्द पहिला आहे चेंडू. चेंडू हा तेलुगू शब्द आहे. त्यानंतर इनाम हा सुद्धा पारिभाषिक शब्द आहे. अरबी आहे तो. त्याच्यानंतर दाम, दाम, बच्चा, दाम हे दोन्ही हिंदी शब्द आहेत. बाजरी हा देशी शब्द, अक्का हा कन्नड शब्द आहे आणि पाणी हा देशी शब्द आहे. तर याच्यामध्ये एकूण पारिभाषिक शब्द 5 पारिभाषिक शब्द आहेत पहा. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. आणि असाही प्रश्न येतो पहा. खालील पारिभाषिक शब्दांसाठी योग्य मराठी भाषेतील शब्द निवडा. तर शब्द आहे पहा टर्निंग पॉइंट. हा पारिभाषिक शब्द आहे. त्याच्यासाठी मराठी शब्द आहे ठिकाण, कलाटणी, तपासणी, गिरकी. तर टर्निंग पॉइंट म्हणजे कलाटणी. पुढचे आहे नर्स. त्याच्यासाठी आहे परिचारिका, पर्यवेक्षिका, संचालिका, समाजसेविका. नर्सचा आहे परिचारिका. तर पहा या चारही घटकावरती आपल्याला अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. पहा विद्यार्थी मित्रांनो, हा जो घटक आहे हा घटक पूर्णपणे तुम्ही वाचन जास्त केलं पाहिजे. समृद्ध वाचन असलं पाहिजे तुमचं. पाठांतर जास्त केलं पाहिजे आणि सराव भरपूर करा. ठीक आहे. तुम्हाला परीक्षेला माझ्याकडून सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद मॅडम. बघा कालपासून मॅडमने आपल्याला भाषा विषयांतर्गत जे शब्द संपत्ती हा घटक आहे त्यातले 8 उपघटकातील सोपे, मध्यम आणि अवघड प्रकारचे प्रश्न कसे येतात परीक्षेला अतिशय सखोल प्रकारे तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. तर आपल्याला या दोन्ही दिवसासाठी तज्ञ मार्गदर्शन म्हणून आदरणीय वैशाली साळवे मॅडम यांनी सखोल मार्गदर्शन केल्याबद्दल जिल्हा परिषद अहमदनगर व पंचायत समिती राहता शिक्षण विभागातर्फे मी त्यांचे मनपूर्वक धन्यवाद मानतो आणि आजची तासिका संपली असे जाहीर करतो. आपण उद्या पुन्हा एकदा 7 ते 8 वेळेत नवीन घटकाने भेटणार आहोत. तर आज आपण थांबूया. 1 मिनिट झालं.